सगळे तत्वज्ञान सोडा आणि एकच गोष्ट काळजावर करून घ्या, एक मोठा विजय अस्ति प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. सगळे तत्वज्ञान सोडा आणि एकच गोष्ट काळजावर करून घ्या, एक मोठा विजय अस्ति प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेब प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे तर अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्याबरोबरच बघू शकता व्हिडिओमध्ये वापरले जे लेअरिक्स आहेत किंवा रेक्टँगल लेअर आहे ते तुम्हाला अशा प्रकारे प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं मी मॉडेल इमेज ॲड करतोय. आता हे इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही काय करायचं आहे, स्वतःचा इमेज यूज करून घ्यायचा आहे. आता इथं एक इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे सगळ्यात पहिल्यांदा 7.22 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर याची इमेज लेअरची साईज थोडीशी वाढवून इमेज लेअर आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आता इमेज लेअर सेट झाल्यानंतर या इमेज लेअरला काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे. म्हणजे व्हिडिओवरती जे लिरिक्स आपण दिलेले आहेत ते प्रॉपर दिसून येणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, 7.22 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसच्या नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि अशा प्रकारे काय करायचं, प्रत्येक बीटमार्कला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी ही इमेज ॲड करतोय. तुम्ही हे अशाच प्रकारे काय करायचं आहे, इमेज ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता आपण इमेज ॲड करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे इमेज ॲड करून घ्या. आता बघू शकता की आपण इमेज ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअर फुल स्क्रीन करायचं आहे. त्यासाठी इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला काय होणार आहे, एका क्लिकमध्ये आपला जो इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. तर अशाच प्रकारे प्रत्येक इमेज लेअर आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. आणि फुल स्क्रीन झाल्यानंतर प्रत्येक इमेज लेअर काय करायचं आहे, अशा प्रकारे बघू शकताय आपल्याला रेक्टँगल लेअरच्या खाली घेऊन यायचे आहे. रेक्टँगल लेअरच्या खाली घेऊन यायच्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, या जी रेक्टँगल लेअर आहेत ते लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला म्हणजे सगळ्यात वरती घेऊन यायचे. आणि त्यानंतर बघू सेकंडची जी रेक्टँगल लेअर आहे ती आपल्याला वरती घेऊन यायची. म्हणजे इमेजवरती व्हाईट PNG तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर दिसून येणार आहे. आता व्हाईट PNG सर्व इमोजी PNG ॲड केल्यानंतर प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला पहिल्यांदा इफेक्ट द्यायचा आहे. आणि इफेक्ट दिल्यानंतर बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे इफेक्ट दिसून येतात. तर जो पहिला इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्या लेअरला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इफेक्ट कॉपी करून मेन प्रोजेक्टला यायचा आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं, बघू शकता हे 7.22 या सेकंदाच्या पहिल्या बीटमार्कला इथं आपल्याला पेस्ट करायचं आहे. त्यानंतर एक इमेज मध्ये सोडून बघू शकता हा जो पहिला इमेज आहे त्यानंतर सेकंड इमेज आहे 11.17. अशा प्रकारे एक इमेज मध्ये सोडून काय करायचं आहे 15.11ला पेस्ट करायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता लास्ट 19.3ला. आता पेस्ट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. आणि इथून थर्ड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता 7 नंतर 9.17ला पहिला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आणि त्यानंतर 13.15ला 13.15 झाल्यानंतर बघू शकता की 17 पॉईंट म्हणजे 17 पॉईंट तिथे बघू शकता 8
अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करायचे. आता इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर काय करायचं आहे, दोन्ही इफेक्ट पेस्ट झाले 7.22 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला अंत असती प्रारंभ म्हणून हा जो PNG दिलेला आहे तो सिम्पली अशा प्रकारे व्हाईट PNG वरती सेट करून घ्यायचा ॲड करून आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर बघू शकताय की आपला इथं स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे की वरती सिम्पली ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.